तर आज मी खूप महिन्यानंतर व्लॉग बनवते. तर आता होळी येते आणि होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर होळी निमित्ताने मी पुरणपोळी बनवते, तर तुम्ही बघा कशी बनवते मी. तर आता साहित्य बघा काय काय घेतलं ते मी. तर हे बघा, ही चण्याची डाळ मी पाव किलो घेतलेली आहे आणि हे भिजवून घेतले मी. जवळजवळ 4 तास झाले आहेत मी भिजवून घेतले. आता भिजवून घेतली ना की चांगली शिजते. आणि हा मैदा घेतलेला आहे 1 वाटी. आणि हे पुरण बनवण्यासाठी गूळ घेतलेलं आहे. जवळ पाव किलो आहे, म्हणजे डाळ जेवढी आहे तेवढेच हे घेतलेलं आहे, गूळ घेतलेलं आहे. आणि ही वेलची पूड आहे, मी वाटून घेतलेली आहे. तर आता डाळ पहिल्यांदा मी शिजवून घेते. डाळ आता मी कुकरला शिजवून घेते, तुम्हाला दाखवते. तर हे बघा, डाळ मी कुकरमध्ये घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकते. हे बघा, एवढं घेतलेलं आहे पाणी. तर याच्यातलं पाणी पण काढायचं आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी. तर याच्यात थोडंसं मी मीठ टाकते. हे बघा, एकदम किंचित घेतलं आहे. आणि थोडंसं तेल टाकते, म्हणजे कुकरमध्ये उतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकते, 1 चमचाभर. आता हे शिजत ठेवते मी आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता शिजत ठेवले मी. तर आता 3 शिट्ट्या घेते. 3 शिट्ट्यामध्ये चांगली शिजते ती, नंतर दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, मी आता पीठ घेते. मैदा 1 वाटी घेतलेले, थोडंसं ठेवते लावायला. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ, आणि थोडी कलरसाठी हळद टाकते. आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये मी हे तेल टाकते. तर मी गरम नाही केलेलं, तुम्हाला जर गरम करून घ्यायचं तर गरमही करू शकता. मी आता थंडच घेते. हे थोडंसं ठेवलेलं आहे मी नंतर पीठ मळण्यासाठी नंतर. तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, मी तेल टाकलेलं हे पूर्ण पिठाला असं लावून घेतलं आहे. असं आता पाणी टाकून मळते. आणि पीठ एकदम घट्ट नाही मळायचं, जरा सैलसरच मळायचं. तर हे बघा, एवढं पीठ मी सैलसर मळून घेतले. हे एकदम घट्ट नाही मळलेलं. तर आता याला तेलाचा हात लावून घेते. तर आता हे मळून असं अर्धा तास ठेवून द्यायचं. मग चांगली मुरली ना अजून पुन्हा मग चांगली परत मळून घ्यायची. जेव्हा आपण पोळ्या बनवायला घेऊ तेव्हा पुन्हा चांगली मळून घ्यायची. तर आता थोडंसं याला वरून तेल लावते. आणि याला झाकून ठेवायचं. एवढी मस्त सैलसर मळलेली आहे. तर हे बघा, आता कुकर लावून झालेलं आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता मी कुकर उघडते. तर हे बघा, डाळ छान शिजलेली आहे. एकदम अशी भिजवून घेतली ना की डाळ लवकर पण शिजते आणि जास्त उशीर नाही होत लागत नाही, म्हणजे लवकर शिजते.
आणि चांगली शिजते, जास्त कण राहत नाही मग त्याच्यामध्ये वाटताना. तर हे बघा मी आता पाणी काढून घेते. तर हे बघा मी तर चाळणीतले पुरण वाटायची चाळणच आहे, ह्याच्यातनं पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे खाली. तर हे बघा आता हे मी कढईमध्ये काढून घेते. तर आता याच्यामध्ये गूळ पण टाकून घेते. तर आता हे गूळ टाकते, मिक्स करून घेते. आता या गुळाचं पाणी होतं, मग ते पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि त्याचं पाणी आटून घ्यायचं. तर असं हे हलवत राहायचं. तर हे बघा पुरण होईपर्यंत डाळ पूर्ण बारीक झालेली आहे. तर आता हे गुळाचं पाणी होईल आणि मग नंतर ते आटवून घ्यायचं. तर हे बघा आता पातळ झालंय. तर आता मी गॅस पण थोडं फास्ट ठेवलंय, मोठा ठेवलाय मी गॅस, म्हणजे लवकर होईल. तर आता हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं त्याचं. एकदम पातळ झालं. तर आता हे आटवून घ्यायचं पूर्ण. तर हे बघा आता मी गॅस पण कमी करते, कारण ते आता घट्ट झाले थोडं. तर हे बघा असं घट्ट झाले. तर तुम्हाला असं समजत नसेल किती घट्ट झाले काय, तर असं चमचा ठेवायचा आपला. हा असं उभा राहिला सरळ, तर असं समजायचं आपलं पुरण घट्ट झाले. समजा असं पडला तर समजायचं पुरण आपलं झालेलं नाही आहे. तर हे बघा असं चांगलं घट्ट झाले. हे बघा गोळा. अजून थोडं होऊन देते, कारण जेवढं घट्ट झालं तेवढं असं. आता याच्यामध्ये वेलची पूड टाकते मी साखर वेलची आणि जायफळ घेतलेलं आहे, ते असं वाटून घेतलं मी. त्याच्यामध्ये मिक्स करते. तर हे बघा आता चांगलं घट्ट झालं आहे. हे बघा चमचा उभा राहतो, एवढं घट्ट झालं पाहिजे. तर मी आता गॅस बंद करते आणि थंड होऊन देते आणि नंतर मग वाटून घेते. तर हे बघा आता पुरण थंड झालं आहे. आता मी एकदम थंड पण नाही झालेलं, कोमट झालेलं आहे. तर आता मी हे वाटून घेते चाळणीमध्ये. तर मी तांब्या घेतलेला आहे. तर हे बघा असं खाली पडलेलं आहे पुरण, एकदम सॉफ्ट झालेलं, एकदम बारीक झाले. तर मी आता असं वाटून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा पूर्ण वाटून झालेलं आहे, काहीच कण नाही राहिलेलं आहे. तर आता हे पाणी काढलेलं आहे, हे बघा डाळीचं पाणी काढलेलं आहे. तर याचं कटाची आमटी बनवायची, त्याच्यासाठी वाटण बनवते मी. तर वाटण बनवण्यासाठी काय काय लागतं ते दाखवते. हे बघा खोबरं घेतलेलं आहे, कांदा, लसूण, एक मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे भाजून घ्यायचं सगळं. तर मी भाजून घेते तव्यावर. कांदा भाजते.
कांदा भाजायला थोडं तेल टाकते. तर हा बघा कांदा थोडा लाल झालेला आहे, तर लसूण टाकते याच्यामध्ये. तर माझ्याकडे आता धने नाही आहेत, म्हणून मी आता धण्याची पावडर टाकते. आता धना जिरा मिक्स आहे, धना जिरा पावडर टाकते. एक मिरची घेतली आणि थोडी कोथिंबीर. हे जास्त नाही परतवायचं, थोडं. आता हे झालेलं आहे, तर मी काढून घेते. हे थंड झाल्यावर वाटून घेते. बघा आता वाटण थंड झालंय, तर मिक्सरमध्ये वाटून घेते मी. थोडंसं किंचित पाणी टाकायचं. जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं टाकलं. तर आता मी वाटून घेते. तर हे बघा आता वाटून झालंय, बारीक एकदम वाटलंय. तर आता मी कटाची आमटी कशी बनवायची दाखवते. तर हे बघा मी तेलामध्ये हिंग, जिरं, मोहरी सगळं टाकून वाटण टाकलंय आणि तेलावर परतून घेतलंय वाटण चांगलं. हे बघा याला चांगलं तेल सुटलंय. तर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. हळद टाकते अर्धा चमचा, आणि हा माझा घरगुती मसाला आहे. तो 1.5 चमचा टाकते, आणि थोडीशी धना जिरा पावडर. आता हे परत परतून घ्यायचं. आणि हे पाणी राहिलेलं डाळीचं ते थोडं गरम करून घेतलंय मी. हे बघा हे चांगलं परतून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत. हे बघा तर आता हे परतून झालेलं आहे. त्याच्यात मी डाळीचं पाणी काढलेलं ते टाकते. आणि याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. मी डाळ शिजताना थोडंसं टाकलेलं मीठ, तर त्या बेतानेच टाकायचं. तर हे बघा, आणि तुम्हाला जसं पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये. हे बघा तर हे घट्ट होतं, तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. आता एक उकळी आली की झाली, तयार आहे. आता मी पोळ्या बनवते, ते पण दाखवते तुम्हाला कसं बनवायचं. आता याला चांगली उकळी येऊ दे. तर हे बघा आता झालेले आहे कटाची आमटी. मी आता उतरवून ठेवते. तर हे बघा आता पीठ चांगलं, हे बघा पीठ मस्त झाले. कारण पुरण करेपर्यंत आणि ते कटाची आमटी करेपर्यंत पीठ चांगलं मळून झाले. हे बघा म्हणून पीठ आधी मळून ठेवायचं, डाळ शिजत ठेवली आहे. छान झाले.
पीठ जेवढं भिजलं ना तेवढं चांगलं राहतं, पोळ्या चांगल्या होतात. आणि पुरण पण झालेलं आहे. तुम्हाला जेवढी मोठी पुरणपोळी पाहिजे तेवढा मोठा गोळा घेऊ शकता. तर हे बघा, मी तवा पण गरम करत ठेवलेला आहे. हा बघा, एवढा गोळा घेतलेला आहे. आणि तेवढाच पुरण घ्यायचं आणि तो असं पकडायचं आणि पीठ असं खाली करायचं जरा. असं चांगलं बंद करून घ्यायचं. हे बघा, आणि मैदा घेतलेला आहे मी लाटायला. आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं, भार नाही द्यायचं. बघा आता लाटून झालेली आहे. हे बघा काठापर्यंत. तर हे बघा, आता पोळी अशी वरून फुगलेली आहे, तरी पलटायची. हे बघा, पोळी फुगलेली आहे. आता मी याच्यावर तूप लावून घेते. तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तेलही लावू शकता. आता इकडनं पण तूप लावून घ्यायचं. आता झालेली मी काढून घेते आणि पेपरवर टाकते जरा थंड होण्यासाठी. थंड होण्यापुरताच ठेवायचं, नंतर लगेच दुसऱ्या याच्यामध्ये ठेवायचं, भांड्यामध्ये. तर हे बघा, पुरणपोळी बनवून तयार आहे आणि कटाची आमटी पण बनवलेली आहे मी. तर आता होळी पण येत आहे आणि होळीच्या धुळीवंदनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि छानपैकी साजरी करा होळी. आणि माझी पुरणपोळी तुम्हाला बनवलेली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा.